बघा बघा बघा, मी आलोय कोरेगाव तालुक्यातल्या एकंबे गटात. खरं तर हे गाव असे जशास तसं उत्तर देणार आहे. आणि ह्या एकंबे गटात दोन्ही आमदारांचे दोन्ही उमेदवार आहेत आणि तेही मातब्बर. मात्र या गावची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर मेल्यानंतर देखील इथल्या माणसांना मरण यातना भोगाव्या लागतील. आता तुम्ही म्हणाल काय झालं नेमकं? अहो, इथं भानगडच अशी आहे की ह्या गावात जर ह्या गावानं ठरवलं तर सोन्याची स्मशानभूमी बनेल. मात्र या ठिकाणच्या राजकारणामुळं इथं मेलेल्या माणसांना देखील शेवट होताना तो त्रासदायक होतोय आणि त्यामुळं इथल्या लोकांना मेल्यानंतरही मरण यातना भोगाव्या लागतात. का तर ह्यांची जी स्मशानभूमी आहे ते गावातील काही घरांच्या शेजारी आहे. यामुळं या परिसरातल्या घरातील लोकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. मात्र लक्ष देणार कोण हा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडला आहे. यामुळं आता तरी या निवडणुकीनंतर या गावकऱ्यांना, का तर ह्यांच्या गावातलेच उमेदवार आहेत. खरं तर या आधीच्या निवडणुकीत इथलाच पंचायत समितीचा सभापती, इथलाच जिल्हा परिषदेचा सदस्य, मात्र गेल्या अनेक वर्षापासनं तरी देखील यांना स्मशानभूमी मिळाली नाही. किमान या निवडणुकीनंतर तरी या गावकऱ्यांना आता स्मशानभूमी मिळेल आणि मेल्यानंतर थोडंसं सुख मिळेल अशी इथल्या गावकऱ्यांना आशा आहे. महेश पवार, एकंबे, सातारा.